राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्याचं मनोपूर्वक स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गोड पुऱ्या, खुसखुशीत आणि चवीला खूप भारी। ह्या पुऱ्या तुम्ही 8 ते 10 दिवसासाठी स्टोअर पण करू शकता, त्या बिलकुल खराब होणार नाहीत। चला तर मग आज आपण ही रेसिपी पाहूयात गोड पुऱ्यांची। गोड पुऱ्यांसाठी एक मोठा बाउल मैदा, अर्धी बाउल साजूक तूप चांगलं कडकडीत करून घ्यायचंय, किंवा तेलही चालेल। तूप किंवा तेल घातल्याने पुऱ्या खुसखुशीत होतात म्हणून घालायचं। पुऱ्याचं पीठ हे दुधामध्ये तिंबायचं आहे, कारण चवीला खूप छान लागतात। दूध घट्टसर पाहिजे आणि ते कोमट करून घ्यायचंय। मैद्यामध्ये कडकडीत केलेलं तूप ॲड करून ते हाताने व्यवस्थित मिक्स करायचंय। एक बाउल पिठी साखर ॲड करायची, अर्धा बाउल तीळ। तीळ हे पौष्टिक असतात आणि क्रंची पण लागतात म्हणून तीळ घालायचे, आणि चवीपुरतं मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ह्या पिठामध्ये आता थोडं थोडं दूध घालून घट्टसर गोळा करायचा आहे। गोळा करण्यापूर्वी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय। घट्टसर गोळा हा तयार केल्याच्या नंतर तो गोळा अर्धा ते पाऊण तास हवाबंद कंटेनरमध्ये ठेवून द्यायचा आहे। अर्धा ते पाऊण तास झाले आता पिठाला। 5 ते 7 मिनिटे आता मसाज द्यायचा आहे, कारण मसाज दिल्याने पुऱ्या क्रंची बनतात म्हणून द्यायचा आहे मसाज। इकडे काही मीडियम साईजच्या पुऱ्या लाटून घेतल्यात। तेल पण छान गरम झाले आणि आता एक एक किंवा दोन दोन सोडून पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात। दोन्ही साईडनी तळायच्या आहेत। गॅसचा फ्लेम हा मीडियम साईजचा ठेवायचा आहे, कारण पुऱ्या करपणार नाहीत आणि खुसखुशीत पण होतात म्हणून मीडियम साईजचा ठेवायचा आहे। मस्त खुसखुशीत आणि चवीला पण खूप भारी झाल्यात। पुऱ्या ह्या तुम्ही दुधासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबत पण खाऊ शकतात। पुऱ्या तुम्ही कुठल्याही गेट टुगेदर किंवा ट्रिपला नेऊ शकतात, आणि स्नॅक्स म्हणून पण तुम्ही बनवून ठेवू शकता घरी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटू आपण नंतर नवीन रेसिपी सहित।